अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या मराठी भक्ती चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. सर्वांचा दिवस आनंदात आणि स्वामी सेवेत जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर मग मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा येण्यापूर्वी हे 21 दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. या 21 दिवसात स्वामींची केलेली छोटी सेवा सुद्धा स्वामींच्या चरणी पोहोचते. पण मग ही 21 दिवसाची सेवा केल्याने आपल्याने करणं झाली नाही किंवा कामाच्या घाई गडबडीत आपल्याला लक्षात राहिलं नाही किंवा 21 दिवसाची सेवा ही मोठी होतीये म्हणजेच खूप दिवस लागत आहेत असं जर वाटत असेल तर काळजी करू नका किंवा निराश होऊ नका. 21 दिवसाची सेवा करता आली नाही म्हणून काय झालं, आपण 7 दिवसाची सेवा सुद्धा करू शकतो. तर मग या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 7 दिवसाची सेवा करायची कशी. 7 दिवसाची सेवा म्हणलं तर 23 तारखेपासून सेवा सुरू होणार, म्हणजेच गुरुवारपासून. बघा ना तुम्ही, स्वामींचा सर्वात आवडता वार म्हणजेच गुरुवार. गुरुवारपासून आपल्याला सेवा सुरू करायची ते गुरु पौर्णिमेपर्यंत. आता सेवा करायची कशी, पूजा मांडणी करावी लागेल का? तर असं काही नाही की पूजा मांडणी करावीच लागेल म्हणून. अगदी देवघरासमोर बसून सुद्धा आपण सेवा सुरू करू शकतो. कारण देवघरातही आपण स्वामींची मूर्ती किंवा फोटो हे ठेवलेला असतो. आणि कोणाला वेगळी जर पूजा मांडणी करायची असेल तर तशी वेगळी पूजा मांडणी करूनही सेवा करू शकता, काही हरकत नाही. सेवा करायची कशी, सर्वात मेन म्हणजे संकल्प घ्यायचा की नाही ते तुमच्या इच्छेनुसार. संकल्प घेऊन जर सेवा करायची असेल तर करू शकता, आणि फक्त स्वामींची सेवा करायची म्हणून जर सेवा करायची असेल तरी पण तुम्ही 7 दिवसाची सेवाही करू शकता. पण सेवा सुरू करण्या अगोदर स्वामींना हात जोडून विनंती करा किंवा प्रार्थना करा की मी गुरुपौर्णिमेच्या कालावधीत म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या येणाऱ्या 7 दिवसात अगोदर तुमची सेवा करू इच्छिते, तरी माझी सेवा निर्विघ्नपणे पार पाडा किंवा माझ्याकडून ती निर्विघ्नपणे सेवा पार पाडून घ्या. आता संकल्प घ्यायचा कुठं? संकल्प तुम्ही घरातही घेऊ शकता आणि केंद्रात जाऊन पण तुम्ही संकल्प घेऊ शकता. घरामध्ये संकल्प घेताना स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो हे समोर असला पाहिजे. स्वामी सेवा केल्याने काय होते? स्वामींची सेवा केल्याने आपल्या आयुष्यात येणारे अडथळे हे दूर होतात. शिक्षण तसेच नोकरीतील अडथळे दूर होण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुचं प्रबळ असं गुरुबळ मिळते. त्यामुळे आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा किंवा शक्ती मिळते. आणि गुरुचं गुरुबळ आपल्याला किती गरजेचं असतं हे मला सांगायची तुम्हाला तेवढी काही गरज नाही. कारण आपल्या आयुष्यात येणारे कित्येक अडचणी, संकटे हे गुरु आपल्या आयुष्यातून दूर करत असतो. म्हणूनच तर गुरुचं गुरुबळ मिळणं आपल्या आयुष्यात खूप गरजेचं असतं. संकल्प कशाचा करायचा कसा? संकल्प स्वामीचरित्र सारामृत 21 अध्याय याचाच करावा असं काही नाही. आता तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत हे वाचन करणं होत नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही 11 माळी जप करू शकता. तसेच 11 तारक मंत्र हे पण तुम्ही म्हणू शकता. आता तुम्ही ह्या तिन्ही सेवा एकदाच कराव्या असं काही नाही. ह्यापैकी कोणतीही एक सेवा करू शकता किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर तिन्ही सेवा तुम्ही करू शकता. जसं तुम्हाला जमते तसं ही सेवा करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. पण एखादी महिला कामावर जात असेल किंवा ऑफिसला जात असेल, म्हणजे सकाळी 8 ते रात्रीचे 8 पर्यंत बाहेर असेल, अशा वेळी स्वामी सेवा ही ज्या ठिकाणावर कामाला आपण आहोत त्या ठिकाणावरून पण आपण करू शकतो. स्वामींचं नामजप करायला किंवा तारक मंत्र म्हणायला काही हरकत नाही. फक्त स्वामींची इच्छा, स्वामींची भक्तिभाव आणि सेवा करण्याची इच्छा मनात असायला पाहिजे. संकल्प करायचा कसा? संकल्प करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामींना तुमच्या मनातील सगळ्या इच्छा सांगायच्या. सेवा तुम्ही करणार आहेत, कधीपासून करणार आहेत, कधीपर्यंत, तसेच कोणासाठी करायची, तुमची सेवा करण्याची निश्चित वेळ. जर तुम्ही निश्चित वेळेला जर सेवा करणार असाल तर निश्चित वेळ सांगायची आहे. आणि जर म्हणजे निश्चित वेळ तुम्ही सांगू शकता. नाहीतर दिवसभरातून जसा वेळ मिळेल तशी सेवा माझ्याच्याने करणं होईल तशी मी सेवा करेन असं पण तुम्ही सांगू शकता, काही हरकत नाही. संकल्प करायला हातात थोडंसं पाणी घ्या, फूल घ्यायचं, अक्षदा घ्यायच्या, हळद कुंकू वाहायचं, तुमचं नाव, तुमचं गोत्र आणि कुळ असं सांगायचं
आणि गोत्र जर माहिती नसेल तर काश्यप गोत्र असं सांगायचं आणि तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती बोलायची. पाणी खाली ताटामध्ये सोडून द्यायचं. ते पाणी झाडाला किंवा तुळशीला टाकून द्यायचं आणि गुरुपौर्णिमेपर्यंत तुमची सेवा ही सुरू ठेवायची. सेवा करत असताना कोणाच्या घरचं खायचं नाही. खाण्यातूनही दोष लागू शकतात. स्वामी सेवा ही खूप सोपी, साधी, सरळ अशी सेवा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप प्रभावी सेवा ही स्वामी सेवा आहे. सर्वांनी स्वामींची सेवा करायलाच हवी आणि सर्वांना सेवा ही गुरुपौर्णिमेपर्यंत संपायला हवी आणि गुरुपौर्णिमेला उद्यापन हे व्हायला हवं. तर